बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील मोक्याच्या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या तब्बल 54 अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवर अखेर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे। ग्रामपंचायतीची परवानगी असलेल्याचा दावा करत महसूल विभागाच्या पाडकाम कारवाईला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते। मात्र संबंधित बांधकामासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाची आवश्यक अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्याने पालघर जिल्हा न्यायालयाने अर्जदाराचे अपील फेटाळून लावत स्थगिती आदेश रद्द केला आहे। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेली पाडकाम कारवाई आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। बोईसर रेल्वे स्थानक परिसरातील या मोक्याच्या जागेवर लोखंडी पत्रे, पाईप आणि अँगलचा वापर करून मोठ्या प्रमाणावर व्यापारी गाळे उभारण्यात आले होते। या बांधकामासाठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी असल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात आला होता। मात्र केवळ ग्रामपंचायतीची परवानगी पुरेशी नसून बांधकामासाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाची आवश्यक मंजुरी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। या अनधिकृत व्यावसायिक संकुलातून दरमहा तब्बल 15 ते 20 लाख रुपयांचे भाडे वसूल केले जात असल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आला होता। त्याचबरोबर रस्त्याची निर्धारित मर्यादा न पाळता बांधकाम करण्यात आल्याने भविष्यात वाहतूक पादचारी आणि सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी तक्रार करण्यात आली होती। या प्रकरणाची दखल घेत पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे यांनी संबंधित अनधिकृत बांधकाम 7 दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश दिले होते। प्रशासनाकडून पाड कामाची तयारी सुरू असतानाच संबंधित जमीन मालकांनी न्यायालयात धाव घेत या कारवाईला स्थगिती मिळवली। त्यामुळे प्रत्यक्ष पाड कामाची कारवाई अनेक महिन्यांपासून रखडली होती। दरम्यान न्यायालयीन सुनावणी दरम्यान प्रशासनाने संबंधितांना कारवाईपूर्वी आवश्यक पूर्वसूचना दिल्याचे तसेच त्यांना आपली बाजू मांडण्याची पुरेशी संधी देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले। न्यायालयानेही बाब विचारात घेत बेकायदेशीर बांधकामाला केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीच्या आधारे संरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट केले। न्यायालयाच्या निर्णयामुळे आता या प्रकरणातील कायदेशीर अडथळा दूर झाला आहे। 54 अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांवरील पाडकामाचा पूर्वीचा आदेश कायम राहिल्याने महसूल प्रशासनाला पुढील कारवाई करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। त्यामुळे प्रशासन प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई कधी सुरू करते याकडे बोईसर परिसरातील नागरिकांचे आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे। विशेष म्हणजे रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या आणि मोक्याच्या परिसरात अशा प्रकारे नियमबाह्य बांधकामे उभी राहत असतील तर त्यांच्यावर वेळेत कारवाई होणे आवश्यक आहे। अन्यथा सुरुवातीला छोट्या स्वरूपात सुरू झालेली अनधिकृत बांधकामे पुढे मोठ्या व्यावसायिक संकुलात रूपांतरित होऊन प्रशासनासमोर गंभीर आव्हान निर्माण करू शकतात। नियम सर्वांसाठी समान असतील तरच शहराचा विकास शिस्तीत होईल। परवानग्यांचा आधार घेऊन बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण मिळणार नसेल तर आता न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रशासनाने केवळ आदेश काढून न थांबता प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई करून दाखवणे गरजेचे आहे। बोईसर मधील 54 गाळ्यांवर आता कारवाई कागदावर की प्रत्यक्ष मैदानात याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।